हॅलो, काय करताय? गमत करताय? तुम्हाला एक थोडं विचारू? फुला फुलातील मकरंद गोळा करणे माझा छंद. बांधते मी सुंदर पोळा, त्यात मध करते गोळा. पण कुणी जर का केला कावा, त्याला मी घेते चावा. सांगा बघू कोण? बरोबर, मधमाशी. माझ्याकडे बघ काय मधमाशी म्हणून आणली आहे. तुम्हाला मधमाशीचं एक गाणं ऐकायचंय? चला. उठून सकाळी ही मधमाशी जाते ती मध मिळवायास. थेंबे थेंबे साठवितेसी उद्योगी मोठी. उद्योगी मोठी. बोला. उद्योगी मोठी. आळस तिजला ठाऊक नाही, सर्व दिवस ती खपते बाई. थंडी ऊन म्हणे ना काही, उद्योगी मोठी. उद्योगी मोठी. उद्योगी मोठी. गोड गोड मध निपटून घेते, थोडे म्हणून मुळी ना रुसते. साठवून ती जपून ठेवते, उद्योगी मोठी. उद्योगी मोठी. व्हेरी गुड. थोडाही गुण मिळता खावा, साठा त्याचा नित्य करावा. कोणालाही तो शिकवावा, ठेवा हे चित्ती. ठेवा हे चित्ती. आवडलं गाणं? छान होतं ना? तुम्हाला कळलं काय होतं त्या गाण्यामध्ये? नाही कळलं? बरं, मी समजावून सांगते ना. तुम्हाला कशी वाटली मधमाशी ताई? छान वाटली? अच्छा, तुम्हाला हवे पकडायला? पकड. कारण माझ्या हातात एक माईक आहे ना, तुम्हाला समजवताना मला हात लागतो ना, माझं बोट लागतं ना. अच्छा, बघा मानू, तू सकाळी उठतेस तर कधी कधी आळस करतेस ना शाळेत जायला? करतेस की नाही? काय म्हणते? काय म्हणतेस? हो, मला अगदी 10 मिनिटं झोपायचं असं म्हणते ना. पण तुला माहिती मधमाशी ताई ती अजिबात आळस करत नाही. ती सकाळी उठून मध गोळा करायला जाते, माहितीये? म्हणून मधमाशीकडून आपण काय शिकलं पाहिजे? मग तू काय करणार? जाणार सकाळी वेळ शाळेत? आणि माया, तुला तुझ्या फ्रेंडचे नाव सांग मला. सांग सांग पटकन पटकन. हसायचं नाही, सांग. फ्रेंडचे नाव काय तुझी? अमिलिया आणि काय कोण आहे? आणि केली. केली आहे फ्रेंड तुझी? मला आठवतंय मागच्या वर्षी केलीने काय केलेलं? दाखव काय केलेलं, सांग सगळ्यांना. कसं काय केलेलं तुझं? हा तसा मुरगळलेला ना, मग तेव्हा तू काय केलंस? तू काय केलंस? तुला माहिती ना मधमाशी ताई आपल्याला काय शिकवते? जर कोणी केला कावा, त्याला आपण देतो चावा. मधमाशी ताई शिकवते की कोणाच्या वाट्याला मुद्दाम जायचं नाही, पण जर आपल्याला कोणी त्रास दिला त्याला मात्र सोडायचं नाही. मग पण टीचरकडे जायचं, टीचरला सांगायचं की मला त्रास देते, की काय म्हणायचं? स्टॉप, डोंट डू दिस टू मी. हो ना? अच्छा मानू, खीर कोणाला आवडते आपल्याकडे? तुला आवडते ना? आणि मी खीर तुला कमी दिली तर मग काय करते तू? रुसून बसते ना? मग ही मधमाशी ताई माहितीये तुला, वेगवेगळ्या फुलांकडे जाते आणि ती मध आणते. कधी तिला जास्त मध मिळतं, कधी कमी मध मिळतं, पण ती रुसून बसते का? नाही. आणि तुला माहितीये, तुला आठवतं मी तुला एकदा खूप चॉकलेट दिली तेव्हा तू काय केलंस? तू सगळी खाल्लीस ना? मग मधमाशी ताई तसं नाही करत. मधमाशी ताई मध गोळा करून आणते आणि तो साठवून ठेवते. मग थंडीमध्ये, वाऱ्यात, पावसामध्ये जर मिळाला नाही तर तिला तो खाता येतो. थोडासा खाते, म्हणून थोडंसं चॉकलेट वगैरे खायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवून जायचं नंतरसाठी. हो ना? आणि तुला माहितीये मायरा, तुला ड्रॉइंग आवडतं ना? छान येतं ना तुला ड्रॉइंग? आणि मला माहितीये तुझ्या फ्रेंडला, केलीला आणि अमिलियाला पण छान ड्रॉइंग येतं. मग तुझी फ्रेंड आहे ती हार्डली छान डान्स करते की नाही? मग तू जातेस कधी त्यांच्याकडे विचारायला की मला डान्स शिकव, मला गाणं शिकव असं
काय शिकवते आपल्याला, ती वेगळ्या फुलांकडे जाते, कधी पांढरा कधी लाल, आणि त्याच्यातून जे जे काही चांगले गुण आहेत ते घेते, मध गोळा करते आणि शिकते. आपल्याला शिकवलं ना मधमाशीताईने की इथून वेळ चांगले चांगले गुण घ्यायचे आणि ते आपण आत्मसात करायचे, बरोबर ना? मग तुम्हाला आवडली की नाही मधमाशीताई? जसं मुलांनाही मधमाशीताई शिकवते तसे आपल्या मोठ्या माणसांना पण शिकवते. कारण जर तुम्ही बघितलं असाल तर आपले दत्तगुरु जे आहेत त्यांनी जे 23 गुरु केले त्याच्यामध्ये मधमाशी सुद्धा एक गुरु होता. आणि आपण म्हणतो की प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेमाचा कुंभ असतो, आणि जेव्हा आपण कोणाही दुसऱ्या माणसाला भेटतो तेव्हा आपण काय करत असतो? ऍक्च्युली त्या प्रेमाच्या कुंभाला हात लावत असतो, त्याला गुदगुल्या करत असतो, जेणेकरून त्याच्यातून पण प्रेमाचा झरा पाजरावा. आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आपल्याला जे जे लोक भेटतात त्यांच्यामध्ये भगवंताचा वास आहे असं मानून पण त्यांना त्याच्याशी भेटावं. आणि म्हणूनच ही मधमाशीताई आपल्याला शिकवते की आपण सुद्धा असे प्रेमकण गोळा करावे आणि आपलं मधाचं थोडं वाढवावं. आणि एवढंच नाही